हॅलो एव्हरीवन, रुचकर मेजवानी विथ सोनाली मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भुर्जीची रेसिपी दाखवणार आहे, पण ती अंड्याची किंवा पनीरची भुर्जी नाही। आज मी दाखवणार आहे तुम्हाला बटाट्याची भुर्जी। ऍक्च्युअली ही रेसिपी आहे ऑथेंटिक पाकिस्तानची, पण मी थोडंसं ट्विस्ट देऊन तुम्हाला ही रेसिपी दाखवणार आहे। तर चला आपण बनवूया बटाट्याची भुर्जी। आपण सुरुवातीला 3 टेबलस्पून तेल पॅन मध्ये गरम करायला ठेवूया। आपला पॅन गरम झाला आहे। तेल तापलं आहे। आता यात आपण घालूया 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट। हे सॉटे करून घेऊया। नेक्स्ट मी घालणार आहे 1 कप स्प्रिंग अनियन्स म्हणजे पातीचा कांदा। त्याचा जो सफेद भाग आहे तो मी चिरून घेतला आहे। परत मिक्स करून घेऊया। कांदा फार शिजवायचा नाही आहे आपल्याला, फक्त ट्रान्सपरंट होऊन द्यायचा आहे। हा झालाय आपला कांदा ट्रान्सपरंट। आता यात आपण घालूया 1 टोमॅटो। हे मी चिरून घेतलेला आहे। आपला टोमॅटो पण शिजला आहे। तर यात आपण घालूया हळद। हाफ टीस्पून घेतली आहे मी हळद। 1 टीस्पून रेड चिली पावडर, लाल मिरचीची पूड आणि 1 टीस्पून गरम मसाला। यात घालूया आपण मीठ, साधारण 1 टीस्पून। मिक्स करून घेऊया। आता आपण यात बटाटे घालणार आहोत। हे मी 5 ते 6 बटाटे घेतलेले आहेत। हे उकडवून घेतलेले आहेत आणि सोलून ह्याचे क्यूब्स केलेले आहेत। उकडवून त्याच्या अशा बारीक फोडी केल्या आहेत। मिक्स करून घेऊया हे। आता ह्यात घालूया आपण पातीचा कांदा। त्याचा हिरवा भाग मी घेतला आहे, म्हणजेच पात आपण घेतली आहे। आम्ही हाफ कप घेतला आहे। परत छान मिक्स करून घेऊया। भुर्जी आहे म्हणून आपण हा बटाटा असा मॅश करून घेतो आहोत। ही आपली भुर्जी ऑलमोस्ट होत आलेली आहे, पण आपण ह्याच्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मग गॅस बंद करून घेऊया आणि प्लेट करूया। नेहमीच्या स्वयंपाकात थोडा ट्विस्ट किंवा चेंज हा नेहमी टेस्टीच लागतो। तर ही वेगळ्या टाईपची भुर्जी ट्राय करा आणि मला नक्की कळवा की कशी वाटली तुम्हाला। अशा छान छान आणि ऑथेंटिक रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला सबस्क्राइब करा।